फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर ग्रामीण म्हणजेच नागपूर रूरल येथील मैदानी चाचणी जे 4 दिवस आतापर्यंत झालेली आहे 11, 12, 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी, यानुसार आपण रँक वाईज लिस्ट लावलेली आहे आणि त्यानुसार टॉपर किती आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीनुसारच कट ऑफ काय जाऊ शकतो आणि अंतिम कट ऑफ किती लागेल या सर्व गोष्टीचा असणारा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. ही PDF जे मी रँक वाईज लावलेली आहे ही आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथं तुम्हाला हे PDF भेटून जातील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, पहिल्यांदा ही नागपूर ग्रामीणची असणारी जाहिरात आहे 2024-25. इथं एकूण जागा 272 आहेत, ज्याच्यापैकी ओपनला टोटल 92 जागा आहेत आणि सर्वसाधारणला 25, तर मुलीला 28. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, माजी सैनिकाला 14, अंशकालीन पदवीधर 5. तर अशा पद्धतीमध्ये या जागा आहेत. तर यानुसार असणार बघा 25 जागा सर्वसाधारण आणि या माजी सैनिकाच्या 14, अंशकालीन पदवीधर 5. हे लक्षात ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला मी कट ऑफ जेव्हा सांगेल तेव्हा हे थोडंसं लक्षात येईल. तर बघा, रँक वाईज आपण लिस्ट लावलेली आहे 14 फेब्रुवारी पर्यंतच याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर पहिला नंबर टॉपरला 50 पैकी 50 गुण चोर मरे यांनी घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता 20, 15, 15 आउट ऑफ मार्क आहेत. फक्त एकच जण आहे या ठिकाणी. पुढे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये 48 वाले आतापर्यंत 3 मुलं तुम्हाला सापडतात पहिल्या 4 दिवसामध्ये, त्याच्यानंतर 47 वाले आहेत. अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही गेलं तर तुम्हाला मी सर्वसाधारणच्या जागा दाखवल्या होत्या, 25 होत्या ओपनला. आणि या ओपनला 25 म्हणजे एकाच 10 प्रमाणानुसार 250 विद्यार्थी या ठिकाणी बोलवायला पाहिजे, जे की 43 मार्कावर आहे. सध्याच्या घडीनुसार किती 43 असणार, पण याच्यामध्ये माजी सैनिक कधी ॲब्सेंट राहतात, कमी येतात, यानुसार याच्यातल्या काही जागा या त्या ठिकाणी ओपन सर्वसाधारणसाठी जातात किंवा अंशकालीन पदवीधर मिळत नाहीत. तिथं अंशकालीन पदवीधरच्या 5 आणि माजी सैनिकाच्या 14 होत्या. आता आपण असं ग्राह्य धरू की फक्त असणाऱ्या 5च माजी सैनिकाला जातील, बाकी 9 आणि अंशकालीन 14 जागा याच्यामध्ये वाढ होतील, म्हणजे 140 मुलं वाढतील. तर लगभग 400 पर्यंत असणारा हा आकडा जाईल. आणि 400 पर्यंत नुसार जरी धरला तरी आत्ताच्या परिस्थितीनुसार जर बघायला गेलं तर इथं बघा 441 मार्कावर असणारा तुम्हाला इथं कट ऑफ आत्ताच्या परिस्थितीनुसार दिसतो. अजून पुढे असणारे ग्राउंड बाकी आहे, मुलांचे ग्राउंड संपलेले नाहीत. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर नागपूर ग्रामीणचा जो कट ऑफ आहे तो या वर्षी असणारा 43 मार्कावर याच दरम्यान किंवा याच्यापेक्षा थोडासा हाय पण होऊ शकतो, एवढ्या दरम्यान असणारा नागपूर ग्रामीणचा लागू शकतो. या पहिल्या 4 दिवसामध्ये 25 किंवा 25 पेक्षा जास्त गुण घेणारे जर विद्यार्थी आपण याच्यामध्ये बघितले, म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी किती झालेत हे जर बघायला गेलं तर तुम्हाला इथं दिसता हा शेवटचा 25, इथं 3310 म्हणजे 3310 विद्यार्थी हे असणारे लेखी परीक्षेसाठी म्हणजेच मैदानी चाचणीमध्ये पात्र झाले आहेत. कारण मैदानी चाचणीमध्ये 50% गुण घेणं आवश्यक असतंय. पण मी असं म्हणत नाही की 25% वालेला लेखी पेपर द्यायला भेटेलच, अजिबात नाही. टोटल जागा आहे 272, एकाच 10 प्रमाणात जर केलं तर 2720. पण ह्याच्यामध्ये समान गुण असल्यामुळं यावेळेस म्हणजे समान गुण असल्यामुळं हाच आकडा जो 2720 पाहिजे हा 3000च्या आसपास असणारा किंवा 3000 पेक्षा जास्त बोलवल्या जातात. पण 25 वाले प्रत्येक जण बोलवतात अजिबात नाही. जसा ओपन कॅटेगरीचा असेल, समजा 25 गुण आहेत तर ओपनचा कट ऑफ 42-43 वर लागेल, तर हा काही या ठिकाणी लेखी परीक्षेला बोलवल्या जात नाही. तर अशा पद्धतीमध्ये नागपूर ग्रामीणला 3310 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, ज्याच्यापैकी 50चा पहिल्या 4 दिवसात टॉपर आहे, 48चे 3 विद्यार्थी आहेत. अजून पुढे असणारे अशा लिस्ट इतर जिल्ह्याच्या पण मी बनवणार आहे, टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो, युट्यूबवर व्हिडिओ पण येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता सबस्क्राईब मारा. धन्यवाद, टेक केअर.